कायदा आहे जो सरकारचे अधिकार व मर्यादा आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याची रूपरेषा देतो। हा एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करतो। जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना केली। सर्वश्रेष्ठ समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते, मात्र त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली। असोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय, वाईटाकडून चांगल्याकडे, अंधाराकडून उजेडाकडे आणि मरणचिंतेतून अमृतत्वाकडे नेणारे व कुशल नेतृत्व असलेले आदर्श विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री सतीशजी गवले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे। तसेच आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री रामेश्वरजी फुटे सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आदर्श विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री दंडे सर, आदरणीय श्री तायडे सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आदर्श विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय शेटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। एक छोटीशी ज्योत प्रकाश म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते। जीवनाला हवी असते प्रकाशाची वाट, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आपणास ज्ञात आहे। तेव्हा सरस्वती व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री सतीशजी गवले सर तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतात खास आपल्या वाहते सुनांजली वाहते सुनांजली। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री सतीशजी गवले सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय श्री वनेरे मॅडम यांना विनंती करते। तसेच आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री रामेश्वरजी फुटे सर यांचं स्वागत करण्यासाठी श्री भवर सर यांना मी आमंत्रित करते। तसेच आदर्श विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री दंडे सर यांचे स्वागत करण्यासाठी सौ भावसार मॅडम यांना मी आमंत्रित करते। तसेच खाली तसेच आदर्श विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री शेटे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी कोळी सर यांना आमंत्रित करते। यानंतर सुदर्शन मस्के आपले मनोगत व्यक्त करेल अशी मी त्याला विनंती करते। खूप भाषा विविधी आणि हजार विधान आहे आणि या सगळ्यांना जोडून ठेवणारे आपलं संविधान आहे, आपलं संविधान आहे। आदरणीय व्यासपीठ तसेच येथे बसलेले सर्व गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। मी सुदर्शन मस्के आज मी आपल्या समोर संविधान दिन याविषयी बोलणार आहे। 24 नोव्हेंबर 1949
मूलभूत कर्तव्य हे आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला. तेव्हा आपल्या देशाकडे कोणतेही स्वतःचे संविधान नव्हते. तेव्हा संविधान सभेची स्थापना करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्रजी प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, कलाम हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे मुस्ता समितीचे अध्यक्ष होते. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने. आजच्या या संविधान दिनाचे मंचावर उपस्थित माझे सहकारी आदरणीय श्री कुटे सर, श्री तायडे सर, धन्ने सर, ज्येष्ठ शिक्षक श्री सटे सर, या कार्यक्रमाचे आयोजक, तसेच माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रगीत, नंतर राज्यगीत आणि परिपाठांमध्ये एक प्रास्ताविका जी आहे आपली उद्देशिका समोर लावलेली, त्याचं आपण पूजन केलं म्हणून हवे. त्या उद्देशिकेचं आपण एक प्रकारची शपथ घेतलेली आज समोर ठेवून आणि जागरूकपणे त्याचा शब्द त्याचं स्मरण आपण केलेलं आहे. आताच प्रास्ताविकामध्ये आणि विद्यार्थ्याने, मस्के नावाच्या विद्यार्थ्याने मनोगतामध्ये आपल्या या संविधानाची निर्मिती, त्यामध्ये असणाऱ्यांचा सहभाग आणि त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. 2 मिनिटासाठी आपण एकत्र बसलो आणि त्यातही एकाग्रता पहा कसे बोलणारे आजूबाजूला. एकाग्रतेसाठी एकदा उच्च स्वरात हे जे काय माता की भारत माता की जय संविधान, जय संविधान. संविधान सगळ्यांना माहिती आहे. संविधानाचे शिल्पकार माहिती आहेत. आजच्या कोणत्या गोष्टीचा स्मरण करण्याचा दिवस लक्षात घ्या. मुद्दा सांगतो, भारतीय लोकशाहीचा आत्मा कशाला म्हणतात? या आपल्या संविधानाला. साधे आपल्या शाळा आपल्याला 1 दिवसभर चालवायची आहे, त्या शाळेचं नियोजन करण्यासाठी ही सगळी व्यवस्था, नियोजन असतं आणि टोल देण्यापासून, होणाऱ्या पिरियड पासून तर जाण्याची वेळ आणि व्यवस्थेपर्यंत सगळं नियोजन असतं. एवढा मोठा 140 कोटींचा देश चालवायचा आहे. त्या देशाचा दिवस निघाल्यापासून माळवेपर्यंत किंवा 24 तास 12 महिने वर्षानुवर्ष तो कसा चालला पाहिजे. म्हणून संविधान हा भारतीय लोकशाहीचा किंवा आपल्या देशाचा आत्मा आहे. लक्षात आलं एक वाक्य. आजचा हा दिवस लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. कारण या जगामध्ये सर्वात मोठ्या लोकसंख्येचा असणारा एकमेव देश आहे तो लोकशाही पद्धतीनं चालतो. इथं लोकांनी केलेलं राज्य, या पद्धतीनं ही सगळं व्यवस्थापन इथं चालतंय. आणि याच्या मुळाशी ज्या महामानवांनी, ज्या थोर पुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह अन्य निर्मात्यांसोबत, त्यांच्या सोबत असणाऱ्यांचा एक प्रकारचा स्मरण करण्याचा हा दिवस आहे. हे काही 1-2 दिवसात, 2 दिवसात, 12 महिन्यात हे संविधान तयार झालं नाही. त्यासाठी अनेक संविधानांचा, अनेक देशातील व्यवस्थेचा अभ्यास करून फार मोठ्या कठोर परिश्रमाने या संविधानाची निर्मिती झालेली आहे. आणि या संविधान हे फक्त कायद्यांचं किंवा राज्य कसं चालावं याचं संकलन नाही आहे. ही एक जीवन पद्धती आहे. जीवन कसं जगायचं, साध्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख ठरवतो, त्या सर्व पद्धतीप्रमाणे कुटुंब चालतं. ही देशाची व्यवस्था आहे, ती या छोट्याशा आपल्या संविधानाच्या माध्यमातून चालते. त्यामध्ये जे मूल्य सांगितलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर आधारित आपली जीवन पद्धती चालते. आणि म्हणूनच आपण एवढ्या सुखाने, समाधानाने, समानताने, विविधतेमध्ये आपण एकतेमध्ये राहतो. प्रांत वेगळे, भाषा वेगळी आहे, सगळ्या रूढी, परंपरा, पद्धती, संस्कृती वेगळी आहे, वेशभूषा वेगळी आहे, खानपान पद्धती वेगळी आहे, तरी आपण सगळे एक आहोत. आम्ही सर्व भारतीय एक आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आपण म्हणतो. विश्व बंधुत्वाची संकल्पना या संविधानामध्ये सांगितलेली आहे. म्हणून या थोर महात्म्यांचा हा स्मरण करण्याचा दिवस, लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस, विविधतेमध्ये एकता निर्माण करण्याची ताकद असणाऱ्या संविधानाची ती आठवण करण्याची दिवस आणि त्याच पद्धतीनं जीवन जगण्याची शपथ घेण्याचा
हा दिवस आहे. आजच्या दिवशी वक्त्यांनी आणि प्रास्ताविक आयोजकांनी जी माहिती दिली त्याच पद्धतीनं या संविधानाचं महत्त्व, या संविधानामध्ये प्रमाणे जीवन पद्धती चालवण्याची शपथ घेण्याचा ही वेळ आहे. म्हणून आजच्या दिवशी या संविधानाप्रती आपल्या मनात आदर ठेवणं आणि त्याच्याप्रमाणे कृतीमध्ये आचरणामध्ये आपण त्या पद्धतीनं वागणं, हाच संकल्प, हीच शपथ या दिवशी घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं याच दिवशी 1949 मध्ये ज्या संविधानाची निर्मिती झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. आज 50 अधिक 24 एवढा कालावधीपासून हे संविधान आपल्या देशामध्ये अत्यंत काटेकोरपणे, सन्मानाने आणि त्या नियमाने हे सगळं चालतंय. त्या या संविधानाप्रती मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या निर्मात्याच्या आणि या संविधानाच्या प्रती नतमस्तक होतो आणि आपण त्याचप्रमाणे पुढे आचरण करावं, जीवन पद्धती जगावी अशी सर्वांकडून अपेक्षा ठेवतो. एक संकल्प आपल्याकडून अपेक्षित ठेवतो आणि मला आयोजकांनी जी संधी दिली बोलण्याची आणि अध्यक्ष स्थान स्वीकारण्याची, जो सन्मान केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण सुद्धा शांतपणे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपलं सुद्धा कौतुक, अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय संविधान. भारत माता की. सो वनेरे मॅडम आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. भारतीय संविधानाचा आदर्श ठेवून देशाच्या प्रगतीसाठी वाटचाल करूया. सर्व नागरिकांना, सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊया. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री सतीशजी बोले सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व संविधानाविषयी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री कुटे सर कार्यक्रमाला उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री दंडे सर, श्री तायडे सर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचेही आभारी आहे. तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री शेटे सर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच माननीय मुकेशजी भवर सर यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी सुद्धा संविधान वाचन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. विद्यालयामध्ये विविध असे उपक्रम आणि परीक्षा होत असतात. त्यापैकी परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आपल्या विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळालेली आहे. अगदी 2च मिनिटात आपण त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देणार आहोत. मी ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नाव वाचतो त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते घेऊन जायचं आहे. स्वरा दीपक कणखर, मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गवले सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वराचं या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन स्वागत करावं. दुसरे विद्यार्थी वेदांगी शेळे, उपमुख्याध्यापक माननीय कुटे सर वेदांगीचं या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन स्वागत करतील.